देवाच्या प्रिय लोकांनो, आज परमेश्वराने जे वचन आपल्याला दिले, जी मेन थीम आहे, ते वचन यावेळेस आपण वाचणार. दुसरे शमूएल 7वा अध्याय आणि 29वा वचन. 2 सॅम्युएल चॅप्टर 7 वर्स 29. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच हे म्हटले आहेस, तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट हो. आमीन. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं वचन सांगत आहे की देवाच्या सेवकाला आशीर्वाद तर मिळेलच, परंतु परमेश्वर त्याच्या घराण्याला आशीर्वाद देऊन त्यांचं सदा अभिष्ट करण्याचं अभिवचन देत आहे. आता हे जे अभिवचन या ठिकाणी आपण वाचतो, तर या वाचनाची पार्श्वभूमी अशी आहे की परमेश्वर देवबापाने दाविदाशी करार केलेला आहे आणि दाविदाशी देवबाप बोलत असताना परमेश्वराने त्याला अभिवचन दिलंय की तुला एकट्याला नाही, तुझ्या सगळ्या घराण्याला मी आशीर्वादित करणार आहे. आपला परमेश्वर कराराचा देव आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जसं आपल्याला माहिती आहे, जुना करार आणि नवीन करार, दोन करार आहेत आपल्याकडं. परंतु ह्या करारांमध्ये सुद्धा परमेश्वराने त्याच्या लोकांशी पण पर्सनली काही करार केलेले आहेत आणि ह्या करारांमध्ये आपण पाहतो की परमेश्वर शब्दाचा पक्का देव आहे. आमीन. परमेश्वर त्याचे शब्द कधी पालटत नाही. परमेश्वर कधीच बोलून आपल्या अभिवचनापासून कधी पाठ फिरवत नाही. एकदा देव बोलला म्हणजे ती गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर देवबापाने अनेकांना बायबलमध्ये बोलून किंवा त्यांची भेट घेऊन देवबापाने त्यांच्याशी करार केलेले आहेत. आता करार जे आहेत ते दोन प्रकारचे करार असतात. किती प्रकारचे करार असतात? कराराचे किती प्रकार सांगितले? दोन प्रकार, फक्त दोनच प्रकार. एक करार शर्तीचा करार आणि दुसरा करार बिनशर्तीचा करार. पहिला जो प्रकार मी तुम्हाला सांगितला शर्तीचा करार, तो कसा करार असतो की दोन व्यक्तींमध्ये तो करार झाला आणि त्या दोन व्यक्तींमध्ये दोघांनी ठरवलं की माझ्याकडून मी तुला ही गोष्ट देणार आहे, दुसरा म्हणतो की माझ्याकडून ती गोष्ट मी तुला देणार आहे. असं ज्या वेळेस दोघांकडूनही एखादा अभिवचन घेतलं जातं, दोन व्यक्तींमध्ये करार होतो, त्याला म्हणायचं शर्तीचा करार, की ज्याच्यामध्ये काहीतरी शर्त ठेवून तो करार केला जातो आणि दोघांपैकी एकाने जरी करार मोडला तरी तो करार पूर्ण कॅन्सल होतो. बोले येशू मसीह की. पहिला प्रकार शर्तीचा करार. दुसरा जो करार आहे तो बिनशर्तीचा करार आहे. तो बिनशर्तीचा करार असा असतो की एकदा तुम्ही तो करार केला तर तो करार कशाने बदलत नाही, त्याच्यामध्ये चेंज करता येत नाही. समोरचा चुकीचा वागला तरी तो करार काय मोडता येत नाही. आमचा देव बिनशर्तीचा करार करणारा देव आहे. हालेलुया. शर्तीचे पण करार केलेत, नाही असं नाही, ते सांगेन मी तुम्हाला थोड्याच वेळात. पण काही करार असे आहेत की त्याने बिनशर्त करार केलेले आहेत. मोशेला म्हटलं तुला आता मी घेऊन जाणार. कुठला प्रदेश तो? मिसरमधून काढून कनान देशामध्ये घेऊन जाणार. मग मोशे गेला का कनान देशात? आम्ही हेच शिकलो, नाही गेला. पण मी तुम्हाला अजून एक रहस्य सांगतो. ज्या दिवशी येशू ख्रिस्त त्या डोंगरावरती रूपांतर होत असताना उभा होता, मोशे आणि एलिया उतरले ना, त्या दिवशी मोशे त्या प्रदेशामध्ये त्याची पावलं लागली, तिथं तो पोहोचला. याचा अर्थ देवाचं वचन कधीच संपत नाही, ते अपूर्ण राहत नाही प्रियांनो. हालेलुया. एलियाच्या मिनिस्ट्रीमध्ये मुख्य 7 चमत्कार झाले. आता दुप्पट अभिषेक एलियाचा कोणाला मिळाला? अलिशाला. म्हणजे 7 दुने चांगले पाडेपाठ आहेत तुमचे, गणित चांगलं दिसतंय. मग एलियाने 7 चमत्कार केले मी म्हणतो, तर अलिशाने किती केले? 13च केले. किती केले? 13 चमत्कार केले. आणि अलिशा मेला. आणि मेल्याच्या नंतर त्याच्या कबरेत एका व्यक्तीचं ज्यावेळेस डेड बॉडी ठेवायला गेले, त्याच्या हाडांना स्पर्श झाला आणि तो मेलेला व्यक्ती जिवंत झाला. देवाचे लोक, पण देवाचं वचन कधीच मरत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? याचा अर्थ माझा प्रभू बोलला म्हणजे तो बोलला. आता दाविदाशी करार केलाय
की तुझ्या घराण्याचं मी अभिष्ट करणार आहे बरं का, मी तुला आशीर्वादित करणार, तुझ्या पूर्ण घराण्याला आशीर्वादित करणार. आता या पवित्र वचनांमध्ये अजून थोडं पुढं जाण्यासाठी आपल्याला काही लोकांशी देवबापाने कसे करार केले ते थोडक्यात आपण पाहणार, जास्त डिटेल नाही पण थोडक्यामध्ये. त्याच्यापैकी पहिला करार आपण बघणार आहेत, नोहाशी देवबापाने करार केला आहे. कोणाशी करार केला आहे सगळेच नाही बघणार, पण एक जस्ट शीतावरून भाताची परीक्षा, बरोबर की नाही, थोडक्यात आपल्याला कळणार की देवाचा करार काय. तर या ठिकाणी नोहाबद्दल आपण बोलत आहोत. आता नोहाबद्दल देव बोलत असताना करार शब्द वापरून देव बोललेला आहे. मग नोहाबद्दल उत्पत्ती 6वा अध्याय 18 वचन आपण वाचूया. जेनेसिस 6:18, उत्पत्ती 6 आणि 18. तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो. कोणाशी? नोहाशी देव करार स्थापित करत आहे. तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना ह्यांना घेऊन तारवात जा. इथे एकदा उल्लेख आलेला आहे की देव बाप नोहाशी करार करत आहे, आपल्या पूर्ण परिवाराला नोहा घेऊन तू आपल्या तारवामध्ये जा अशी प्रभूने त्याला आज्ञा केलेली आहे. आता पुढे 9व्या अध्यायामध्ये या, उत्पत्तीचा 9वा अध्याय आणि त्यातील 8 पासून 11 पर्यंत वचन आहेत. देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणाला, पहा मी तुमच्याशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो. फक्त नोहाशी नाही, नोहाच्या संततीबरोबर पण मी करार करून ठेवतो. हे शब्द कुणाचे आहेत? परमेश्वराचे आहेत. आता जेव्हा आपण म्हणतो की देवाचा शब्द आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हा जो प्रारंभीचा शब्द आहे, हा जो परमेश्वर ज्याला आपण शब्द म्हणतो, तो हा शब्द जर स्वतः शब्द आहे तो आपला शब्द कधी बदलत नाही. आमेन. जे त्याचं नाव आहे शब्द, तर तो स्वतः आपल्या शब्दाला जागणारा, शब्दाचा पक्का, वचनाचा पक्का असा परमेश्वर आहे. आणि त्याने अभिवचन केले नोहाला, तुझ्याच बरोबर नाही तुझ्या संतती बरोबर पण मी करार करत आहे. काय करार आहे पहा. त्याप्रमाणे तुझ्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशीही मी करार करून ठेवतो. म्हणजे सगळ्या प्राण्यांशी पण करार केलेला आहे. तुमच्याशी हा करार करून ठेवतो की, काय करार आहे पहा, पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही. कधीच असा जलप्रलय परत येणार नाही. आणि मग परमेश्वराने पुढच्या वचनात तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाचायला मिळेल की आकाशामध्ये परमेश्वराने मेघधनुष्य ठेवला आणि परमेश्वराने ते साईन दिलं की आता इथून पुढं मी पाण्याने जगाचा नाश करणार नाही. आणि परमेश्वराने नोहाला दिलेलं हे अभिवचन आहे, हा देवाने प्रस्थापित केलेला करार आहे आणि तो कराराचा पक्का परमेश्वर आहे. जगात कितीतरी संकट येत आहेत, कितीतरी अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींपैकी परमेश्वराने प्रॉमिस केलं आहे, त्याने अभिवचन दिलेलं आहे की पाण्याने जगाचा नाश करणार नाही. कुठं थोडंफार पाणी वाढू शकतं, पण पूर्ण जगाचा नाश एकाच वेळेस जसा मागे झाला तसा परत होणार नाही. हे परमेश्वराचं अभिवचन आहे. त्याचप्रकारे देवबापाने आब्रामाशी पण करार केलेला आहे. आब्राहाम एक असा सामर्थ्यवान सेवक बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की आब्रामाशी पण देवबापाने करार केलेला आहे. नोहाशी करार केला. आता नोहाने आधी तर तारू बनवलं. काय बनवलं? तारू बनवलं आणि तारवातून बाहेर आला आणि दारू बनवलं, आहे की नाही. आधी तारू बनवतो, नंतर दारू बनवतो आणि नंतर मग त्याच्या डेऱ्यात कसा पडला, काय झालं आणि मग लेकरं त्याला पाहत आहेत. तुम्हाला माहिती आहे की काय त्याची स्थिती झाली. देवाच्या प्रिय लोकांनो, माणसं चुकतात पण देव अभिवचनाचा पक्का परमेश्वर आहे. नेहमी लक्षात ठेवा की मनुष्य अयोग्य आहे. नेहमी हे आपल्या स्मरणात राहू द्या की आम्ही योग्यतेचे नसताना येशूने आम्हाला ते योग्यतेचं केलेलं आहे. परमेश्वराची कृपा अयोग्य लोकांना योग्य ठरवते. वास्तविक येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगामध्ये आला त्यावेळेस जेव्हा त्याला मिनिस्ट्रीला, त्याच्या सेवेला सुरुवात करायची होती, ती सेवेला सुरुवात करत असताना एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळेस काही गरज असेल, रिक्वायरमेंट असेल, तर आपण कशा प्रकारे तिथे एम्प्लॉई घेणार, त्यांचा इंटरव्ह्यू घेणार, त्यांचं क्वालिफिकेशन बघणार, जे काम आहे ते त्यांना जमेल की नाही हे आपण क्वालिफाय करणार, त्यांना बघणार ते योग्य आहेत की नाही आणि मग नंतर त्यांना आपण घेणार. जर ऑटोमोबाईल इंजिनियर पाहिजे असेल आपल्याला गाड्या रिपेअर करायला, तर आपण त्याला विचारणार, बाबा रे कधी गाडी रिपेअर केली आहे का? तो म्हटला गाडी तर नाही रिपेअर केली बाबा, त्याला आपण घेणार
तर तिथं आपण बघणार की ह्या व्यक्तीला हे काम जमणार आहे की नाही. जमेल तर तो आपल्या टीममध्ये, नाही तर नाही. पण येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्याने त्याची टीम सिलेक्ट केली, तेव्हा शास्त्री, परुषी, बायबलचे पारंगत लोक होते. त्यांनी त्याच्यातल्या कुणालाच घेतलं नाही. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. किती सुंदर गोष्ट आहे. जे बायबलचे त्या काळातले पारंगत लोक होते, त्यांच्यापैकी कोणालाही आपल्या टीममध्ये त्याने घेतलं नाही. घेतलं जकातदारांना, मासेमारांना, सर्वसाधारण लोकांना. कारण प्रभूची खासियत आहे प्रियांनो, जगातले लोक एक्सपर्ट लोकांना घेतात, त्यांचा उपयोग करतात. येशू ख्रिस्त सर्वसाधारण लोकांना घेतो, त्यांना एक्सपर्ट बनवतो आणि त्यांचा सामर्थ्यानिशी उपयोग करतो. ही आमच्या परमेश्वराची ख्याती आहे, हे आमच्या परमेश्वराचं सामर्थ्य आहे. या ठिकाणी परमेश्वराने आब्रामाला नियुक्त केलेला आहे. आणि आब्रामाशी बोलत असताना उत्पत्ती 17वा अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचूया. जेनेसिस 17:1-2. उत्पत्ती 17:1-2. अब्राम 99 वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला. आता परमेश्वराचं अब्रामाला ॲक्च्युली 5 वेळा प्रॉमिस आलेलं आहे. आता त्याच्यापैकी एक वाचतो मी. तुम्हाला सांगितलं की शीतावरून भाताची परीक्षा. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो, तुला मी बहुगुणित करीन. आमेन. तुला मी बहुगुणित करीन. पूर्ण त्या 17व्या अध्यायाच्या पूर्ण 1 ते 22 वचनांना तुम्ही जर बारकाईने वाचलं, देव बापाने ज्या व्यक्तीला संतानच नाही, एक मुलगा पाहिजे तो नाही, त्या व्यक्तीला परमेश्वराने अभिवचन दिलं की मी तुला असा आशीर्वादित करील की मी तुला राष्ट्र समूहाचा जनक, राष्ट्रांचा पिता मी तुला करणार आहे. जिथं आशा नव्हती तिथं आशा निर्माण करणारा आपला परमेश्वर आहे. आणि अब्रामाशी परमेश्वर देवबापाने करार प्रस्थापित केलेला आहे. परमेश्वर त्याच्याशी बोललेला आहे. परमेश्वर शब्दाचा पक्का आहे. आमेन. या ठिकाणी उत्पत्ती 12वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, जेनेसिस 12:3, उत्पत्ती 12वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आमेन. अब्राहम देवापासून अभिवचन प्राप्त करतो. हे अभिवचन त्याच्यासाठी आहे आणि परमेश्वराची नेहमी इच्छा असते की तुम्ही आणि मी कॉम्प्रोमाइज करू नये. जी देवाची योजना आहे त्या योजनेत आम्ही टिकून राहावं आणि आम्ही उजवी डावीकडे वळू नये. जो करार करणारा देव आहे, अभिवचन करणारा देव आहे, जो आमच्याशी बोलणारा परमेश्वर आहे, तो आपल्या वचनाला जागून तो बरोबर त्याचं काम करणार आहे. ह्या विश्वासाने आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. परंतु काय माहीत नाही, सारेला वाटलं की एक दुसरा अजून एक पर्याय आहे, ऑप्शन बी आहे की नाही. सारा नाही तर हागार आपली दासी. बघा कशी पत्नी आहे, स्वतःसाठी सवत उभी केली. स्वतःसाठी कोण सवत उभं करणार. आणि तिने असं केल्यामुळे देवाच्या प्रिय लोकांनो एक असं संतान जगात आलं की त्याच्यामुळे अजून एक नवीन वेगळी पिढी किंवा एक वेगळी जनरेशन त्याच्याद्वारे तयार झाली. आता अब्रामाला प्रॉमिस आहे देवाचं. 2 गोष्टी देवबापाने अब्रामाला दाखवल्या. पहिली गोष्ट, देवबाप त्याच्याशी बोलला, वाळूकडं बघ आणि हे जे वाळूचे कण आहेत ना, अशी तुझी मी संतती करणार आहे. आणखीन एक गोष्ट दाखवली, आकाशातले तारे. तंबूच्या बाहेर बोलवलं त्याला, बाहेर ये आणि बघ आकाशाकडं. ह्या आकाशातील ताऱ्यासारखी मी तुझी संतती करणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, 2 प्रकारची संतती अब्रामाला प्राप्त होईल असं परमेश्वर देवबापाने त्याला अभिवचन दिलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, इस्माईलची संतान सगळे गल्फ कंट्रीमध्ये जास्तीत जास्त वसलेले, वाळवंटामध्ये, आणि भूमीवरचे सगळे आशीर्वाद त्यांच्याकडे आहेत, ते वाळूसारखे आहेत. सगळं पेट्रोल त्यांच्याकडे आहे, जमिनीवरचे सगळे आशीर्वाद त्यांच्याकडे आहेत. आणि जे इसाकाची संतान आहेत प्रियांनो,
ते सगळे आकाशातले तारे तुम्ही आणि मी आहोत. आमच्याकडं सगळे स्वर्गीय आशीर्वाद आहेत. हालेलुया. देवाने ही एक महान योजना किंवा त्याच्या इच्छेचा हा भाग परमेश्वराने आब्रामाशी प्रकट केला आहे. जे अभिवचन देवबापाने दिलं, आब्रामाला राष्ट्रसमूहाचा पिता म्हटलेलं आहे. जगातले कितीतरी देश, कितीतरी राष्ट्र आब्रामाला पिता म्हणून मानतात आणि देवाची भविष्यवाणी किंवा देवाने केलेला करार आज आपल्याला पूर्णत्वास आलेला पाहायला मिळत आहे. एक करार आपण पाहिला नोहाशी, एक करार पाहिला आब्रामाशी, मोशेशी पण करार केला. पण हा करार शर्तीचा करार होता. कसला करार होता? शर्तीचा करार होता. निर्गम 20 अध्याय आणि 1 ते 21 वचनामध्ये 10 आज्ञा दिल्या. जर असं करशील तर तसं होईल, जर असं वागशील तर तुझ्याबरोबर तसं होईल. परमेश्वर देवाच्या प्रिय लोकांनो मोशेशी अशा प्रकारे बोललेला आहे आणि परमेश्वराने त्याला 10 आज्ञा दिलेल्या आहे. जर आणि तर, जर तू माझी सेवा करशील, जर आज्ञा पाळशील. अनुवाद 28 मध्ये पण दुसऱ्याच वचनात तुम्हाला सुरुवातीलाच पाहायला मिळेल, जर तू परमेश्वराच्या आज्ञा पाळशील तर पुढचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत. पाळणार नाहीस तर त्याच्याबद्दल काय शाप येणार आहेत? तर हा जर आणि तरचा करार आहे, पण तो देखील परमेश्वराने मोशे बरोबर केलेला आहे. आणि आता चौथा महत्त्वाचा ज्याविषयी आपण बोलत आहोत तर तो दाविदाशी देवाने केलेला करार. दाविदाशी देव बोलत असताना या पूर्ण 2 शमूएल 7व्या अध्यायामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यापैकी हे सगळ्यात शेवटचं वचन आहे जे आज आपण वाचलं आणि तिथं म्हटलेलं आहे, तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट हो. ही देवाची एक विशेष दया दाविदावरती आहे. देवाची विशेष दया दाविदावरती आहे. मी आधी पण सांगितलं, मनुष्य चुकणार आहे प्रियांनो. देवाने त्याला सांगितलं नव्हतं की लोकांची जनगणना कर, कारण की जर जनगणना करायची तर विशेष प्रकारची अर्पणं देऊनच. गणनाच्या पुस्तकात 2 वेळा लोकांची मोजणी झालेली आहे, म्हणून त्या पुस्तकाचं नाव गणना आहे. परंतु पुढं दाविदाने देवाची परमिशन न घेता आणि जी रीत होती किंवा देवाने सांगितलेली अर्पणं देऊन ज्या प्रकारे गणना करायला पाहिजे होती ती केली नाही. हे देवाच्या विरुद्ध पातक होतं आणि त्या पातकामुळे पुढं किती अरिष्ट आलं तुम्हाला माहिती आहे. आणि जो राजा युद्धावरती एवढ्या महान कामांना त्याने केलं, किती लढाया लढल्या दाविदाने? माझी सवय, मीच प्रश्न विचारतो मीच उत्तर देतो. ऐका, 66 लढाया लढल्या. किती लढाया लढल्या? 66. पण त्या 66 लढायातल्या एकही लढाईमध्ये तो अपयशी झाला नाही. जिथे जिथे दावीद गेला तिथे तिथे त्याच्या देवबापाने त्याला यश दिलं असं बायबल आपल्याला सांगतं. प्रत्येक ठिकाणी तो यशस्वी झाला. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने त्याचं जीवन इतकं आशीर्वादित केलं. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हा शाऊल दाविदाला युद्धावरती पाठवायचं, युद्धावर पाठवलं, त्याला असं वाटायचं कमीत कमी तिकडे जाऊन तरी मरेल, कारण त्याच्या मनामध्ये दाविदाविषयी कपट होतं. त्याच्या मनामध्ये इच्छा होती की दाविदाला कसं मारून टाकावं. देवाच्या प्रिय लोकांनो, परंतु हा कुठल्याही प्रकारचा जरी ट्रॅप असला तरी दाविदावर एक विशेष अनुग्रह आहे की देवाने दाविदाशी करार केलेला आहे की मी तुला आशीर्वादित करील, मी तुझं अभिष्ट करील, मी तुझं चांगलं करील, तुझे मनोरथ सिद्धीस नेईल, मी तुला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. या देवाने दिलेल्या अभिवचनामुळे परमेश्वराने त्याचं कल्याण केलेलं आहे. मग एवढे युद्ध लढले. मग एकदा त्याचे सगळे शिपाई वगैरे सगळे लोक युद्धावरती गेले आणि त्या दिवशी आपला दावीद घरीच राहिला. नेहमी लक्षात ठेवा, जे देवाने काम दिले ते सोडून कधी घरी बसू नका, गडबड होणार. नजर हाटी, पाठांतर चांगलं आहे तुमचं, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आणि त्या दिवशी काय झालं ना की देवाकडून नजर हाटली त्याची. टेरेसवर फिरता फिरता नको तिथं त्याची नजर गेली आणि दावीद पापात पडला असं स्पष्ट बायबलमध्ये लिहिलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, दाविदाने पुढं पाप पण खरं होतं त्याचं आणि त्याचा पश्चाताप पण खरा होता. प्रभूने त्याच्यावरती कृपा केली. नंतर त्याला परत अशा मोहात पडण्याचा पण एकदा प्रसंग आलेला आहे. जास्त डिटेल बोलत नाही, पण परमेश्वराच्या बद्दल त्याने आपल्या मनात एवढी आस्था ठेवली होती की परत तो कधीच पापामध्ये पडला नाही. त्याने त्याचं जीवन स्थिर ठेवलं. मला देवाच्या प्रिय लोकांना या वचनातून सांगायचं की देव किती अभिवचनाचा पक्का परमेश्वर आहे. मनुष्य अयोग्य असताना सुद्धा परमेश्वर दया करतो आणि आपला शब्द तो पूर्ण करतो. मग दाविदाशी करार करत असताना परमेश्वराने दाविदाला आशीर्वादित केलेला आहे. काही गोष्टी मी सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट की परमेश्वराने दाविदाचं घराणं आशीर्वादित केलेलं आहे.
हालेलुया. घराणं आशीर्वादित करणं म्हणजे कसं, घरात एक व्यक्ती प्रार्थना करणारा असेल. काही लोक सांगतात माझी आजी खूप प्रार्थना करणारी होती, खूप प्रार्थना करणारी. मग काय होतं की ती आजी एकटी प्रार्थना करणारी असते आणि बाकीचे काही लोक घरामधले प्रार्थना करत नाही, पण त्या एका आजीच्या प्रार्थनेने अख्खं घर देवाकडे वळतं. प्रियांनो, अख्ख्या घरामध्ये संजीवन येतं. एक व्यक्ती प्रार्थना करणारा असला, घरात एक खरा व्यक्ती असला, तरी बाकीच्यांचा जीवनक्रम बदलून जातो आणि सगळ्यांना आशीर्वाद मिळतो. त्या विधवेच्या घरामध्ये फक्त एक तेलाचंच भांडं भरलेलं होतं, बाकी सगळे रिकामे होते. काहीच नाही म्हटले आलिशाला. आलिशा विचार तुझ्याकडे काय? काहीच नाही, फक्त एक घडा तेल बस. त्या बुदलीशिवाय, त्या तेलाशिवाय माझ्याकडं काहीच नाही, जा रिकामे पात्र गोळा कर. त्या स्त्रीने आपल्या लेकरांना घेऊन आपलं घर त्या भांड्यांनी भरलं असेल. अख्खी घरामध्ये सगळीकडे भांडेच भांडे, पण सगळे रिकामे, एक भरलेलं. देवाला म्हणा, देवा ते घरात खूप रिकामे होते ना, तसं मला करू नको, एक भरलेलं आहे ना तसं मला कर. हालेलुया. मी ओतला जाण्यासाठी तयार आहे, माझं जीवन तुझ्या सेवेसाठी द्यायला तयार आहे. माझ्या जीवनातून तुझं गौरव होऊ दे आणि माझ्या जीवनातून अनेकांना फायदा होऊ दे, अनेकांचं जीवन आशीर्वादित होऊ दे, अनेकांच्या कामी पडण्याची मला संधी दे. आमेन. तर या ठिकाणी दाविदाच्या घराण्याला परमेश्वर देवबापाने आशीर्वादित केलेला आहे आणि त्याच्या घराण्याला आशीर्वादित केलंय. याचा अर्थ एक भांड त्या विधवेचं भरलेलं आहे आणि त्या एका भांड्याने घरातले सगळे भांडे भरून टाकले. हालेलुया. असे काही लोक आहेत, तुमच्या घरात पण असतील, तुमच्या पूर्वजात पण असतील. त्या एका व्यक्तीच्या समर्पणामुळे काही लोकांना खूप देवाच्या लोकांचा आदरातिथ्य करायला आवडतं, काही लोकांना खूप गोरगरिबांना मदत करायला आवडते, काही लोकांना खूप इतरांच्या कामी पडायला आवडतं. देवाच्या प्रिय लोकांनो, एक सत्य घटना मी तुम्हाला सांगतो. एक आई होती आणि तिचा मुलगा जहाजावरती कामाला जायचा. खूप जुनी गोष्ट आहे, पण सत्य घटना आहे प्रियांनो. आणि तो जहाजावरती कामाला ज्यावेळेस जायचा, ही आई नेहमी प्रार्थना करायची आणि आईची फक्त रोज एक सवय होती की आपल्याकडं असेल ना जे जेवण, त्यातला एक तरी भाकरीचा तुकडा ती गरिबाला द्यायची. फक्त एवढी तिची सवय होती की ती दान धर्म करणारी, एक तरी भाकरीचा तुकडा, कोणी उपाशी दिसलं, गरीब दिसलं की ती एक भाकर त्या गरीबाला ती द्यायची. एवढा तिचा नित्यक्रम होता. एक दिवस तिचा मुलगा अशा वादळात फसला प्रियांनो, की त्या वादळात तो देवाचा धावा करू लागला. आणि ज्या वेळेस त्याने डोळे बंद केले, त्या वादळामध्ये त्याला एक गोष्ट दिसली की ना, भाकरी त्या जहाजाच्या भोवती फिरत आहेत जोरात. आणि काही वेळात ते वादळ शांत झालं, त्याला कळालं नाही. आणि तो घरी आल्यावर आईला सांगतो, आई खूप वादळ होतं, माझं जहाज बुडणार होतं, मी गुडघ्यावर आलो, मी प्रार्थना केली, मला माहीत नाही भाकरी माझ्या जहाजाच्या भोवती फिरत होत्या. आणि त्या आईने सांगितलं, ह्या त्या भाकरी आहेत ज्या मी गोरगरिबांना दिल्या होत्या. तुमचं दान धर्म, तुमचं देणं, प्रत्येक गोष्ट देवाच्या राज्यात काउंट होते. जे तुम्ही काही प्रभूसाठी करता, देवाच्या राज्यासाठी करता, आपल्या भवनासाठी करता, अभिषिक्तासाठी करता, प्रभूचं राज्य वाढण्यासाठी तुम्ही जे काही करता, त्या प्रत्येक गोष्टीची दखल जगात घेतली जाईल किंवा नाही घेतली जाईल. कोणी तुमचं इथं नाव घ्यायचं विसरल, चालेल. कुठं नाव नाही आलं तर टेन्शन नाही घ्यायचं, तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिण्यात आलंय. काय आनंदाची गोष्ट आहे, काय आनंदाची गोष्ट आहे. देवाच्या पवित्र पुस्तकात त्याच्यात आमची नावं लिहिलीत. ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कशाच नाही. तुम्ही एखादं चांगलं काम केलं आणि माझ्यासारखे पाळक लोक तर विसरतात. हालेलुया. तुम्ही पण विसरता पाळक साहेब कधी होऊ शकतं, पॉसिबल आहे. पण देव नाही विसरणार, देव नाही विसरणार. तुमच्या प्रत्येक चांगल्या कामाची दखल परमेश्वर घेत असतो. देवाच्या प्रिय लोकांनो, एक पात्र सगळ्या पात्रांना भरणारं ठरलं. तसंच एखादा व्यक्ती अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनतो. दाविदाने गल्ल्यातशी लढला. का लढला? फक्त सगळ्यांना वाटतं की त्याला लढावंसं वाटलं म्हणून लढला नाही. तिथं ज्यावेळेस त्या रणांगणाजवळ तो गेला होता, त्यांनी विचारलं होतं, ह्याला हरवल्यानंतर, याला मारल्यावर काय मिळेल मला? मग त्याला लोकांनी सांगितलं, हे बघ, त्याचं घरानं फ्री केलं जाईल, टॅक्स लागणार नाही. कारण की जेवण करायला लोकांना वस्तू घ्यायला बरं वाटतं, GST ॲड झालं की थोडं वाईट वाटतं मनाला.
तुला GST नाही, तुला आजपासून फ्री. जर मारलं त्याला तर पहिलं तर टॅक्स फ्री झालं तुझं घरानं, मोकळं झालं आयुष्यभरासाठी. तुझ्या घराण्यावर कधीच टॅक्स लागणार नाही. वा वा वा. दुसरी गोष्ट, राजा त्याला आपली मुलगी देईल. अरे वा वा वा, आपण तर बॅचलर आहे ना. त्याला वाटलं चला लग्न होऊन जायला आपलं, किती चांगली गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, त्याला भरपूर संपत्ती मिळणार आहे. ह्या 3 गोष्टी त्याने पाहिल्या आणि त्याने पाहिलं की हा जो पलिष्टी आहे तो देवाच्या विरुद्ध बोलत आहे. आणि बायबलमध्ये नियम दिलेला आहे की जो कोणी परमेश्वराची निंदा करेल त्याला काय द्यायचं शिक्षा? धोंडमार करायचा. काय करायचं? धोंडमार करायचा. आता एवढ्या जायंटला धोंडमार करणार कसा? गोफन घेऊन धोंडमार केला. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट जे देवबापाने वचनात सांगितलंय त्याप्रमाणे तो जाऊन लढला. परमेश्वराने त्याला यश दिलं. देव कराराचा परमेश्वर आहे. देव जे बोलतो, परमेश्वराच्या मुखातून जे निघतं ते परमेश्वर पूर्ण करतो. दाविदाचं घराणं देवबापाने आशीर्वादित केलं. आता दाविदाचं घराणं मी सारखं म्हणतो, पण त्याच्या आधी एक राजा होता. काय नाव त्याचं? काय नाव होतं त्याचं? शाऊल होता. आता शाऊलाचं पण घराणं आहे, त्याच काळात दाविदाचं पण घराणं आहे. दोन्ही घराणे आहेत. एक शाऊल इस्रायलचा पहिला राजा, त्याचं पण घराणं आहे. त्याच्यानंतरचा राजा दावीद, त्याचं पण घराणं आहे. पण दोन्ही घराण्यांमध्ये फरक आहे. आणि काय फरक आहे वचनात वाचू आपण, ऐका. 2 शमूएल 3 अध्याय 1 वचन. शाऊलाचे घराणे व दाविदाचे घराणे, दोन्ही घराणे एकत्र आलेले. शाऊलाचे घराणे व दाविदाचे घराणे यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले. दोन्ही घराण्यांमध्ये, शाऊलाचं घराणं दाविदाचं घराणं, दोन्ही घराण्यांमध्ये किती दिवस? फार दिवस युद्ध चालू राहिले. दावीद प्रबल होत गेला व शाऊलाचे घराणे निर्बल होत गेले. किती लोक आमेन म्हणतील? जे अभिवचनाचे ते प्रबळ होत जातील. जे देवाच्या योजनेप्रमाणे चालतील ते प्रबळ होत जातील. जे देवाची इच्छा पूर्ण करतील ते प्रबळ होत जातील. ज्यांच्यावर देवाचा अनुग्रह झालेला आहे ते लोक आशीर्वादित होत जातील. आणि जे देवापासून भरकटलेत त्यांच्या आशीर्वादाची काही गॅरंटी नाही प्रियांनो. या ठिकाणी एक विशेष आहे. 2 घराणे आहेत, एक शाऊलाचं घराणं, एक दाविदाचं घराणं. शाऊलाचं घराणं आणि तो शाऊल, त्यांच्या मनामध्ये नेहमी एकच गोष्ट आहे, दाविदाला मारावं. शाऊलाची नजर दाविदावरती आहे आणि दाविदाची नजर परमेश्वरावरती आहे. हा फरक आहे दोघांमध्ये. तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. आमेन म्हणाल का? तुमचा वैरी कोण आहे? हळू आवाजात बोला, ऐकल नाही तर. वैरी कोण आहे तुमचा? सासू कोण म्हटलं? असं करू नका. वैरी कोण आहे आपलं? सैतान, आकाशातले दुष्टात्मे, ते आपले वैरी आहेत. आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाहीये. आता तो जुना करार होता, या नवीन करारामध्ये आपण आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, आजही तेच तत्व आहेत जे पूर्वीपासून चालत आलेले आहेत. जे सत्याने चालतील, जे परमेश्वराचं नाव घेऊन चालतील, त्यांना यश मिळणार आहे. पूर्वी मिळालं, आत्ता पण मिळणार आहे. युद्धाची पातळी बदलली, युद्ध प्रकार बदललाय. तेव्हा दैहिक रीतीनं लढायचे, हातात शस्त्र घेऊन लढायचे, पण आता आमचं आध्यात्मिक युद्ध आहे. या आत्मिक युद्धात आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. शाऊलाचं घराणं आहे आणि त्यांच्या मनात नेहमी एकच आहे. त्या शाऊलाच्या मनात आहे, दाविदाला कसं मारावं, दाविदाला कसं मारावं. कितीतरी वेळा अगदी दावीद त्याच्या हातात सापडला होता, पण परमेश्वर त्याला बरोबर तिथून काढून घेऊन जायचं. ही देवाची विशेष दया दाविदावरती होती. आणि एवढंच नाही, 2 वेळा तर दाविदाने पण शाऊलाला जीवदान दिलेलं आहे ना. किती परमेश्वर दयाळू आहे. पण दावीद कधीही त्या अभिषिक्तावरती, शाऊलावर हात टाकत नव्हता. दाविदाची नीतिमत्ता चांगली, दाविदाचे विचार चांगले आहेत. दावीद आपल्या राजपदाला योग्य असं त्याचं जीवन तो जगत आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्यावरती असा अनुग्रह केलाय, परमेश्वराने त्याच्याशी करार केलाय की मी तुझं घराणं, पूर्ण फॅमिली त्याची आशीर्वादित केलं. कसं कळालं आपल्याला? त्याचं घराणं त्या काळात आशीर्वादित झालं होतं की त्या काळात जे 2 घराणे होते, शाऊलाचं घराणं आणि दाविदाचं घराणं, दोन्हीमध्ये युद्ध होतं.
परंतु शाऊलाचं घराणं कमजोर होत गेलं आणि दाविदाचं घराणं प्रबळ होत गेलं. जर तुम्हाला वाटतंय तुमचं घराणं प्रबळ व्हावं, दाविदासारखी आराधना करायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणतील? दाविदासारखं देवाचं गौरव करायला सुरुवात करा. दाविदासारखी देवाची स्तुती करा. दाविदासारखं देवाचं गौरव आपल्या जीवनातून होईल, प्रभूचं नाव उंच होईल, याकडं अधिकाधिक लक्ष द्या. परमेश्वर तुमच्या घराण्यावरती आशीर्वाद देईल. आमेन. वास्तविक तारण हे सामूहिक नाही, तारण हे वैयक्तिक आहे. तारण जे आहे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली पर्सनली अनुभव आला पाहिजे. येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रत्येकाला हा पर्सनल अनुभव आला पाहिजे की प्रभूने माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, हा तारणाचा जो अनुभव आहे तो वैयक्तिक आहे. परंतु ज्यावेळेस एक व्यक्ती उद्धारला जातो, परमेश्वर त्याच्या घराण्याला आशीर्वादित करतो. आमीन. त्याच्या घराण्यावरती आशीर्वाद येतो. जसं जक्कयाच्या घरी प्रभू गेला आणि प्रभू काय म्हटला, आज या घराला किराणा मिळालाय, तारण प्राप्त झालंय. आज या घराला तारण प्राप्त झालंय. जक्कय एकटा आपलं जीवन प्रभूला देतो. जो बंदी शाळेचा नायक, ज्याने पौलाला आणि सिलाला जेलमध्ये टाकलं आणि जसा भूकंप झाला त्यांच्या आराधनेनंतर, देवाचं सामर्थ्य, आणि तिथून पुढं ज्या वेळेस त्या नायकाला कळालं की पौलावर काय देवाचं सामर्थ्य आहे, त्याने एकट्याने पाण्याचा बाप्तिस्मा नाही घेतला किंवा त्याने एकट्याने येशूचा स्वीकार नाही केला, त्याच्या अख्ख्या घराण्याने प्रभूचा स्वीकार केला. आमेन. तुम्ही ज्यावेळेस प्रभूच्या सान्निध्यात वाढता, तुमचं घराणं आशीर्वादित होतं. तुमच्या पूर्ण परिवारावरती देवाचा अनुग्रह उतरून येतो. तुमच्या पूर्ण घराण्यावरती देवाचं सामर्थ्य उतरून येतं. आमेन म्हणाल का? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची परमेश्वर पकड घेतो, परमेश्वर अख्ख्या घराण्याचं तारण करणारा परमेश्वर आहे. आज ते व्यक्ती कोण बनणार आहे हे महत्वाचं आहे. दाविदासारखं एकटा दावीद उभा राहिला, अख्खं घराणं आशीर्वादित झालं. कोण आहेत ते लोक जे आज प्रार्थनेत आणि देवाच्या सामर्थ्यात उभे राहणार आहेत? फक्त हा असा वागतो, तो तसा वागतो, ह्याने असं केलं, कोणाला कसं वागायचं परिवारात वागू द्या. पण प्रभू, आजपासून माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. मी रोजच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करणार आहे. माझा दिवस प्रार्थनेने सुरू होईल आणि माझा विश्वास आहे माझ्या दिवसाचा शेवट साक्षीने होणार आहे. मी रोज तुझी आराधना करीत राहील. मी दिनी प्रतिदिनी तुला धन्यवाद देईल. लोक माझ्याशी चुकीचं वागले तरी मी तुझ्या नावाला धन्यवाद देत राहील. ज्यावेळेस असा एक स्वभाव आपण धारण करतो, परमेश्वर आमच्या परिवारात एक संजीवन आणायला सुरुवात करतो. दाविदाचं घराणं आशीर्वादित झालं. आमेन. दुसरी गोष्ट दाविदाबद्दल देवाने केली, दाविदाचं राजासन परमेश्वराने कायमचं स्थिर केलं. कायमचं स्थिर केलं. परमेश्वराने अभिवचन दिलं. ऐका, पहिले इतिहास 17 आणि 14. माझ्या मंदिरात व माझ्या राज्यात मी त्याची निरंतरची स्थापना करीन. त्याची गादी निरंतरची स्थापित होईल. त्याची गादी निरंतरची म्हणजे ती घरी बसायची गादी नाही, तुमची झोपायची वगैरे. ही गादी म्हणजे त्याचं राजासन. परमेश्वराने अभिवचन दिले दाविदाला की तुझं जे राजासन आहे, ज्याच्यावर तू बसतोस, ते मी कायम स्वरूपी स्थापन करणार आहे. तुझ्या कुळातून राजे होत राहील, हा त्याचा अर्थ आहे. दाविदाच्या कुळातून राजे होत राहतील आणि हे जे स्थान आहे तुझं, ते कायम स्वरूपी मी टिकवून ठेवणार आहे. तुझी जी सत्ता आहे ती कायम स्वरूपीची असणार आहे. दाविदावरती देवाचं किती प्रेम आहे पहा. पहिले राजे 2 अध्याय आणि 45 वचन. दाविदाचा मुलगा शल्मोन, काय घडतं पहा. पहिले राजे 2:45. शल्मोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील. परमेश्वराचं अभिवचन आहे. त्याचं राजासन परमेश्वराने स्थिर केलं. ज्यावेळेस येशू ख्रिस्त लोकांमध्ये जात होता, कैक जणांनी त्याला दाविदाचे पुत्र म्हणून हाक मारलेली. किती अलौकिक आणि किती महान गोष्ट आहे. बर्तिमय आंधळा आहे, पण पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केलं असणार 100%. तिळ मात्र शंका नाही. देवाचा आत्मा मनुष्याला प्रेरणा देतो प्रियांनो.
देवाचा आत्मा मनुष्याला प्रेरणा देतो. बार्तिमाय रस्त्याच्या बाजूला बसलाय आणि ओरडतोय तो, अहो दाविदाचे पुत्र येशू माझ्यावर दया करा. आता त्याच्या आजूबाजूला पण अजून भिकारी बसलेले असतील. मी म्हणणार नाही त्याच्या बाजूला बिलिगेट, टाटा, बिर्ला असले काही लोक बसले असतील. तो गरीब आहे, भिकारी, भीक मागणार आहे. त्याच्या बाजूला पण त्याच्याच सारखे लोक बसलेले असतील. आंधळा आहे, दुसरा लंगडा असेल, पांगळा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रोगी तिथं बसलेले असतील, अपंग लोक बसलेले असतील, भीक मागत असतील. परंतु ज्याने आपला आवाज उंच केला, ज्याने प्रभूला ओळखलं, त्याच्या जीवनात कार्य झालं. ख्रिस्त वधस्तंभावरती मधोमध आहे. दोन्ही बाजूला दोन चोर आहेत. मधल्या क्रूसापासून जेवढ्या अंतरावरती हा क्रूस आहे ना, तेवढ्याच अंतरावरती तो दुसरा पण क्रूस होता. ख्रिस्तापासून दोन्ही चोर सारख्या अंतरावरती होते. हा जेवढा जवळ होता तेवढाच तो पण जवळ होता. देवाच्या प्रिय लोकांनो, तारण एकालाच मिळालं, ज्याला ते प्रकाशन मिळालं. येशू जे शिष्यांना वारंवार समजून सांगत होता, जे त्यांना नीट कळत नव्हतं, त्या क्रूसावरच्या त्या चोराला कळालं. अहो येशू, आपण राजवैभवाने याल तेव्हा माझी आठवण करा, माझी आठवण करा. येशू तिथं पण त्याच्याशी ॲग्रीमेंट करतोय, तू आज. आमच्याकडे बऱ्याच पद्धती आहेत. एखादं भूत नाही निघालं ना, तुम्हाला 40 दिवस उपास करावे लागतील, म्हणजे उपास करून मर तू. कधीच येशू ख्रिस्ताने कधीच कोणाला असं माघारे लावलं नाही. तुझा चमत्कार जरा उशीर लागेल, तुझं जे काम आहे थोडं कठीण आहे, नाही. खऱ्या अंतकरणापासून ज्यावेळेस तुम्ही हाक मारता देवाला, तो क्षण तुमच्यासाठी चमत्काराचा क्षण असतो. त्याच क्षणी प्रभू तुमच्या जीवनासाठी अद्भुत काम करायला सुरुवात करतो. दोन्ही चोरांना सारखी संधी, एकाचं तारण झालं. कितीतरी लोकांनी प्रभूच्या जवळ येऊन पण तारण स्वीकारलं नाही. श्रीमंत माणूस आला, प्रभू सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय करावं बरं? काही लोकांना प्रश्न विचारायची खूप सवय असते, त्याला पण असेल, मी काय करावं? प्रभूने सांगितलं असं कर, तसं कर, सगळं सांगितलं. तो म्हटला, हे तर बालपणापासून आपण तर चॅम्पियन आहे एकदम, हे तर आम्ही सगळं करतच आलोय, हे काय मला माहित आहे, मी तर तुला माहित आहे मी कोण आहे, हे तर करतोय. अच्छा, तुझं सगळं विक, दे गरिबांना वाटून आणि ये माझ्या मागे. तो खूप श्रीमंत होता आणि त्याला ते शक्य नाही झालं, खाली मान टाकून निघून गेला. जर त्या दिवशी त्याने येशूचं ऐकलं असतं तर येशूला 12 नाही, येशूला 13 शिष्य असले असते. संधी होती पण घालवली, अपॉर्च्युनिटी आली पण घालवली. आज आम्हाला संधी आहे, एक दिवस येईल संधी निघून जाईल, कृपा थांबेल. मी काय म्हटलं ऐकलं? लोकांना प्रश्न पडतो, देवा असं का? मी सत्याने चालतो तरी मला एवढाच पगार, तो असत्याने चालतो त्याच्याकडे एवढा पैसा, मी एवढा सरळतेने चालतो माझ्याकडे असंच आहे, तो असत्याने चालतो, तो एवढा पुढे गेला, तो एवढा पुढे जाईल, एकदम पुढे निघून जाईल. काही लोकांना पैसा कमवायची घाई असते, गुंड प्रवृत्तीने, ह्याला गोळ्या घाल, त्याचं असं कर, हे कर, ते कर, पटकन पैसा घेतात आणि पटकन निघून जातात. या जगात तुम्ही काय कमवा नका कमवू, मी त्याच्याबद्दल बोलत नाही, पण तुमचं तारण होणं हे मात्र गरजेचं आहे. ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारणं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं सामर्थ्य घेणं, त्याच्या रक्ताने येशूच्या धुतलं जाणं हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. दाविदाचं राजासन परमेश्वराने कायम स्वरूपी स्थापन केलं, त्याच्यात बदल केला नाही.
येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येईल आणि मंडळीला घेऊन जाईल. मग किती काळ आपण स्वर्गाला जाणार? फक्त 7 वर्ष. किती वर्ष? 7 वर्ष. जगामध्ये संकटाचा, महासंकटाचा काळ असेल 7 वर्षात. अँटी क्राइस्ट इथं उभा राहील. 7 वर्षाने परत जेव्हा येऊ, जकर्याच्या पुस्तकात डिटेल दिलंय, प्रभूचे पाय त्यावेळेस भूमीला लागतील, जैतुनाच्या डोंगरावर त्याचे पाय लागतील, जैतुनाच्या डोंगराचे 2 भाग होतील. आणि येशू ख्रिस्त त्याच्या सेनेनिशी, त्याची सेना आपण आहे, येशू ख्रिस्त त्या यरूशलेमेत तो प्रवेश करेल. देवाच्या प्रिय लोकांनो, आणि मग तिथून पुढे 1000 वर्षाचं राज्य आहे. किती वर्ष? कोण राज्य करणार? आपला राजा कोण? राजांचा राजा येशू ख्रिस्त. आणि तुम्ही आणि मी सुद्धा त्याच्याबरोबर जगात राज्य करणार आहेत. म्हणजे याचा अर्थ आमदार आणि खासदार इथं बसलेले आहेत. हालेलुया. प्रभूचे राजा आणि राण्या इथं बसलेले आहेत. कधीच स्वतःला ऑर्डिनरी समजायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील? आम्ही ख्रिस्ताची हस्तकृती आहोत. एदेन बागेत त्याच्या हातांनी आम्हाला बनवलंय. मातेच्या उदरात तो घडणार आहे. मातीपासून ज्याने बनवलं त्याने आम्हाला घडलंय. आपल्याला घडवणारा परमेश्वर आहे. मग ज्यावेळेस आम्ही स्वतःला नावं ठेवतो, मी असाच आहे, भुसावळमध्ये उगाच जन्माला आलो, अमेरिकेला आलो असं तर बरं झालं असतं. जिथं देवाने ठेवलं तिथं देवाला धन्यवाद द्या. जे देवाने तुमच्यासाठी केलंय, जिथं देवाने ठेवलंय त्या जागेविषयी देवाला धन्यवाद द्या. ज्या मंडळीत परमेश्वराने ठेवलंय त्या मंडळीविषयी देवाला धन्यवाद द्या. जे पास्टर आम्हाला दिलेत त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. जे आई वडील आम्हाला दिलेत त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. आणि तुम्ही दिसायला कसेही असले तरी देवाने तुम्हाला घडवलेलं आहे. आमेन. कोणालाही दिसण्यावरून नावं ठेवू नका. एखाद्याच्या व्यंगावरून नावं ठेवू नका. आमीन म्हणाल का? बोले येशू मसीह की. दाविदाचं राजासन स्थिर झालं. ते असं स्थिर की जसा तो यरूशलेमेत बसून त्याने कॅपिटल केली होती यरूशलेम दाविदाने, परत त्यांनी हलवली नंतर, आणि परत डोनाल्ड ट्रम्पने परत एकदा यरूशलेमेला कॅपिटल केली. हे सगळे सांकेतिक चिन्ह आहेत. हे पवित्र शास्त्रातले प्रॉफिटिक वर्ड पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत. यरूशलेम आत्ता कॅपिटल आहे आणि त्याच ठिकाणामध्ये इस्रायलची कॅपिटल यरूशलेम, इथं बसून येशू ख्रिस्त राज्य करणार आहे. हालेलुया. याचा अर्थ त्याचं घराणं तेव्हाचं ते आशीर्वादित केलं. याचा अर्थ दाविदाचं राजासन स्थिर केलं आणि त्याच राजासनावरती येशू ख्रिस्त बसून पूर्ण जगाचा तो न्यायनिवाडा करणार आहे. पूर्ण जगावर राज्य करणार आहे. तो राजांचा राजा आहे. तो प्रभूंचा प्रभू आहे. प्रत्येक गुडघा टेकावा लागेल आणि प्रत्येकाला कबूलच करावे लागेल. येशूशिवाय जीवन नाही. आमेन म्हणाल का? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की परमेश्वराने दाविदाचं घराणं आशीर्वादित केलं. दुसरी गोष्ट दाविदाचं राजसन स्थिर केलं. आणि तिसरी शेवटची महत्त्वाची गोष्ट की परमेश्वराने दाविदाचा वंश आशीर्वादित केला. वंश, त्याची पिढी, पूर्ण पिढ्या बदलत गेल्या पण त्या सगळ्या पिढ्या परमेश्वराने आशीर्वादित केल्या. आणि त्याच जनरेशनमध्ये प्रकटीकरण 22 आणि 16 येशू ख्रिस्त आला, पण त्याबद्दल एक सुंदर वचन लिहिलंय. प्रकटीकरण 22:16 येशूचं कन्फेशन काय त्याच्या वचनामध्ये बघा. या गोष्टीविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे. कोण म्हणतंय? इथं सांगितलं मी येशू म्हणतोय. हालेलुया. येशू म्हणत आहे मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. आमेन. मी दाविदाचा अंकुर आहे. त्या घराण्यामधून, त्या जिनिओलॉजीमधून येशू ख्रिस्त आलेला आहे. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे करार बघितले. एक तर नोहाचा बघितला. अजून कोणाशी केला देवाने? आब्रामाशी केला. अजून एखादं नाव? मोशे बरोबर केला. आणि शेवटचं काय बघितलं? दावीद. आता दाविदाशी करार केला. पाळक साहेब चांगले सांगितलं तुम्ही. मग दाविदाला 3 आशीर्वाद मिळाले करारामुळे, ते आपण पाहिले. आणि दावीद एवढा आशीर्वादित झाला आणि त्या दाविदाचं संतान म्हणून येशू ख्रिस्त आहे. आता
तुम्ही आणि मी येशूचं संतान आहेत. किती लोक आमीन म्हणतील? तुम्हाला कळतंय कुठून कनेक्ट होतंय? हा जो आशीर्वाद आहे या वचनामध्ये तुम्ही वाचलेल्या, कारण हे प्रभू परमेश्वरा तूच हे म्हटले आहेस, देवाला आठवण करून दिली की देवा हेच तूच म्हटलेलं आहेस, तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट हो. हे दाविदाला अभिवचन आहे. मग दाविदाच्या घराण्यामध्ये येशू ख्रिस्त आहे, तर येशू ख्रिस्तामध्ये सगळे आशीर्वाद आहेत. किती लोक आमेन म्हणतील? आणि ज्या क्षणी तुम्ही म्हणता की हे प्रभू मी ख्रिस्ताचं असं संतान आहे की मी लायकीचा आणि पात्रतेचा नव्हतो, पण जो मी परराष्ट्रीय होतो त्याला जवळ करण्यात आलं, जे मला कलम करण्यात आलं, जे मला प्रभूबरोबर जोडण्यात आलं, आणि मी जो अनाथ होतो त्या मला परिवाराचा भाग करण्यात आलं, आणि आता मी ख्रिस्ताचं संतान आहे. जर तुम्ही असं म्हणता तर हे आशीर्वाद तुमच्यासाठी पण आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे आशीर्वाद तुमच्यासाठी पण आहेत. तुमचं घराणं देव आशीर्वादित करणार आहे, तुमच्या जीवनावरती सामर्थ्याची ओतणी करणार आहे. जुन्या करारात एक जणांनी दुप्पट वाटा मागितला होता. कोण त्याचं नाव? असं म्हटलं की तुझ्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा. अलिशा, व्हेरी गुड. मी काय म्हणतो, माझ्याकडं एकच रुमाल आहे आत्ता सध्या, आणि तुम्ही म्हटलं दुप्पट दे. माझ्याकडे एकच आहे, याचं दुप्पट मला कसं देता येईल? ऐकताय का तुम्ही? माझ्याकडे एकच वस्तू आहे, समोरचा म्हणतोय दुप्पट दे, कसं मिळणार? देवाच्या प्रिय लोकांनो, हा जुना करार आहे. ज्या वेळेस बाप लेकरांना वाटणी करायचा, ज्या मुलावर जास्त प्रेम आहे, योसेफाने बन्यामीनला किती पट दिलं? 5 पट दिलं. बन्यामीनला किती पट दिलं? 5 पट. ज्याच्यावर प्रेम आहे त्याला अनेक पटीने दिलं जातं. हन्नाचा नवरा तिला किती पटीने द्यायचा? दुप्पट द्यायचा. हन्नाला सगळं दुप्पट मिळायचं नवऱ्याकडून. बाकी कोणालाच मिळाला नाही जागा, एकालाच मिळाला. 12 भाव होते, एकालाच जागा मिळाला. काय नाव त्याचं? योसेफ, लाडाचा. ही त्या काळातली रीत आहे. आणि तो म्हणतो की माझ्या ठाई दुप्पट आत्मा द्यावा. याचा अर्थ हे जे सगळे संदेष्टे आहेत, तू जसा त्यांचा लीडर होता, जाताना मला लीडर बनवून जा. कळते आपल्याला? जसा एक लाडका शिष्य असतो, योहान हृदयाला टेकलेला होता, तसं मला तू असा आशीर्वादित कर की मला दुप्पट वाटा मिळावा, ही त्याने प्रार्थना केली. पण नव्या करारात कुणीच, संत पौल सुद्धा कधीच देवाकडे प्रार्थना करत नाही की मला दुप्पट वाटा दे. काय कारण असेल? जुन्या करारात तुम्हाला दुप्पट तिप्पट वाटे मिळतील, पण नवीन करारातले सेवक आशीर्वाद मागताना कधीच म्हणत नाहीत मला दुप्पट वाटा दे, मला चौपट दे, मला 10 पट दे. ते म्हणत नाहीत. काय रिझन असेल? त्याचं कारण आहे, वाचा. इफिसकरास पत्र 1 अध्याय 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन. देवाने किती आशीर्वाद दिले आपल्याला? 50%, 40%, 60%? किती आशीर्वाद ख्रिस्तामध्ये मिळालेत? स्वर्गामध्ये जे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादांच्या काही प्रमाणात नाही, त्याच्यापैकी अर्धे नाही, 80% नाही. एवढे आशीर्वाद याला ठेवले, तेवढे त्याला नाही. बायबल स्पष्ट सांगत आहे की स्वर्गातले आध्यात्मिक आशीर्वाद जेवढे आहेत ते सर्वच्या सर्व प्रभूने ख्रिस्त येशूच्या ठाई मंडळीला दिलेले आहेत. हालेलुया. याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी आशीर्वादित आहेत. आमीन. प्रभूचा खरा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त येशूच्या ठाई आम्हाला सगळे आशीर्वाद मिळालेले आहेत. शेवटचं भोजन करीत असताना ख्रिस्ताने ती भाकर घेतली आणि मोडली, आपल्या शिष्यांना दिली. अशीच भाकर घेऊन 5000 त्यांनी दिली होती. आठवतं तुम्हाला?
2 मासे आणि 5 भाकरी. 5,000 लोकांनी जेवण केलं, भोजन करून तृप्त झाले. 12 टोपल्या उरल्या. मी काय म्हणतो, ती डोंगरावरची भाकर फक्त 5,000साठी, पण येशू नावाची भाकर अख्ख्या जगासाठी आहे प्रियांनो. पुरून उरणारी भाकर आहे. सर्व आशीर्वाद, सगळ्यांनी म्हणा सर्व आशीर्वाद. अर्धे नाही, सर्व आशीर्वाद. इतके आशीर्वाद, आब्रामापेक्षा जास्त आशीर्वाद. काही लोक रागाने बघतात, पण मी वचनाच्या आधारे बोलतोय. मी काय म्हणतो, जुन्या करारातल्या ह्या सगळ्या सेवकांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादित आहेत. काय पाळक साहेब, अख्ख्या जगातले लोक मेले, नोहा एकटा वाचला, त्याच्यापेक्षा आम्ही आशीर्वादित. त्यांना देव बापाने आज्ञा दिली होती, मी तुझा देव परमेश्वर, माझ्या खेरीज अन्य देव नसोत. आणि देव बापाने अजून ताकीद दिली, माझं नाव व्यर्थ घ्यायचं नाही. कधी पण असं व्यर्थ घ्यायचं नाही नाव माझं. व्यर्थ नाव घेणं म्हणजे, माझा मुलगा असेल, त्याला मी सांगितलं, बाळा हे दुकान आहे, इथून तुला काय घ्यायचं ते बिंदास घ्या. त्याला फक्त सांगायचं, पास्टरचा मुलगा आहे, घे तुला बिंदास. काय दुसरा कोणतरी शेजारचा मुलगा बघतो की हा काय सांगतो ते, आणि तो ते नाव वापरून, माझं नाव वापरून तो तिथून दुकानातून वस्तू घेतो. मी त्याला जाऊन सांगेल, बाळा रे, आय एम नॉट युअर फादर. ही फक्त स्कीम माझ्या मुलासाठी, तुझ्यासाठी नाही. समजते तुम्हाला? माझं नाव व्यर्थ घेऊ नको. ते गुलाम आणि चाकर होते देवाचे, पण योहान 1:12 प्रमाणे आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूच्या शिष्यांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादित आहेत. कोणापेक्षा? पुनरुत्थानानंतर येशू प्रकट झाला. थोमा म्हणतो, मी बघूनच विश्वास ठेवील, तळ हाताच्या कुशीच्या खुणात चाचपून पाहणार आहे, मग मी विश्वास ठेवीन. येशूने काय म्हटलं माहिती आहे? तू पाहून विश्वास ठेवतो, पण जे न पाहता विश्वास ठेवतील ते धन्य. तुम्ही शिष्यांपेक्षा धन्य आहात. तुम्ही देवदूतांपेक्षा धन्य आहात. तुम्हाला मी काय सांगतो, हे सगळे करार सांगितले, वेगवेगळे करार, आणि त्या करारांपेक्षा येशूच्या सामर्थ्याने आम्हाला स्वर्गाचे परिपूर्ण आशीर्वाद मिळालेले आहेत. आणि आज देवाने अशी कृपा केली आहे की आज तुम्ही आणि मी देवदूतांपेक्षा धन्य आहोत. कारण येशू ख्रिस्ताने कुठल्याही देवदूतासाठी आपलं रक्त सांडलं नाही, त्याने ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांडलेलं आहे. हालेलुया. आम्ही आशीर्वादित पिढी आहोत, आम्ही निवडलेले लोक आहोत. आम्हाला ख्रिस्त येशूच्या ठाई स्वर्गाचे सगळे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. आमीन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आमीन. आपली आयडेंटिटी बदलते का कशाने? उधळ्या पुत्र बापाच्या घरी राहत होता, त्या बापाचा पुत्र होता तो. ज्या दिवशी बापाकडे हिस्सा मागितला तरी तो त्याच बापाचा मुलगा आहे. पुत्रत्वाचा हक्क रद्द झाला नाही. संपत्ती घेऊन दूरदेशी निघून गेला तरी तो त्याच बापाचा मुलगा आहे. सगळी संपत्ती उडवली त्याने चुकीच्या मार्गात तरी तो त्याच बापाचा मुलगा आहे. इतकी वाईट परिस्थिती आली, डुकरापुढच्या शेंगा खाण्याची इच्छा व्हायला लागली त्याला. कधी कोणाला कशाची इच्छा होईल सांगता येत नाही. त्याला काय इच्छा झाली? बापाच्या घरी जो आनंद आहे त्या आनंदात आम्ही टिकून राहावं ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. त्याच्या त्या वाईट दशेत पण त्याच बापाचा मुलगा आहे. तिथून त्याच्या मनात आलं की माझ्या बापाच्या घरी नोकर चाकर आनंदात आहेत, मी इकडे हे काय करतो, मी परत जाईल. तरी त्याच बापाचा मुलगा आहे. तो परत आला तरी तो पुत्रच आहे त्या बापाचा, नातं बदललं नाही.
500ची नोट वरच्या खिशात ठेवली तरी ती 500 रुपयाचीच आहे. खालच्या खिशात ठेवली तरी का 200 रुपये कमी होते जरा वरून खाली. आणि जमिनीवर पडली तर उलट लोक लवकर उचलून घेतील. तिची किंमत बदलली का? मग आम्ही जीवनात कुठल्याही स्तरावर असो, किती शिकलेले असो नसो, आपली किंमत एकच, आपण देवाची लेकरं आहोत. आणि ती किंमत कुणीच ठरवू शकत नाही, ती किंमत कुणीच कमी करू शकत नाही. देवाने आम्हाला स्वर्गीय आशीर्वादांनी आशीर्वादित केलेलं आहे. बोले येशू मसीह की हालेलुया. आज तुमच्या जीवनातल्या कुठल्याही परिस्थितीमुळे तुम्ही नाराज असाल, दुःखी असाल, तुम्हाला तणाव वाटत असेल, तर आज फक्त एक लक्षात ठेवा, दाविदाचे अभिवचनं, आब्रामाचे, नोहाचे, मोशेचे, हे सगळ्यांचे अभिवचनं जे आहेत ते ख्रिस्त येशूच्या ठाई, ते सगळ्यांचे आशीर्वाद प्रभूने आम्हाला दिलेले आहेत. सगळे आशीर्वाद, सगळे, एकही आशीर्वाद मागे ठेवला नाही. स्वर्गाचे जे सगळे आशीर्वाद आहेत, स्वर्गीय आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद, ते परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत. जे खरं समाधान देवाच्या राज्यात आहेत ते जगात तुम्हाला कुठं दुसरीकडे मिळणार नाही. आमीन. जे खरं समाधान आहे ते प्रभूच्या राज्यामध्ये आहे, ते देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. आमच्यासाठी वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान नसो. हालेलुया. वधस्तंभ, एक आडवा खांब, एक उभा खांब. आडवा खांब वजाबाकीचं चिन्ह आहे. आम्ही उणे होतो, ख्रिस्ताने येऊन त्याच्यावर काट मारली आणि आता ते अधिकचं चिन्ह आहे. आता आमच्याकडे जे तारण नव्हतं ते मिळालं, जे आशीर्वाद नव्हते ते मिळाले. ख्रिस्ताच्या ठाई सगळं प्राप्त झालं. आमेन. येशूला सोडून आमचं जीवन नसावं प्रियांनो. हालेलुया. ख्रिस्ताशिवाय जगणं म्हणजे मेल्यासारखं आहे. प्रभू हेच आमच्यासाठी जीवन आहे. आमच्यासाठी अभिमान फक्त येशूचा पाहिजे, त्या स्वर्गीय देवाचा, त्याच्या वचनाचा, त्याच्या सामर्थ्याचा, त्याच्या कृपेचा आम्हाला अभिमान पाहिजे. आम्हाला जगी गोष्टीचा अभिमान नको आहे. ख्रिस्तामध्ये सगळे आशीर्वाद आम्हाला मिळालेत, आम्हाला जीवन मिळाले. आशीर्वाद इतके मिळालेत, इतके मिळालेत. येशू आला जीवनात की आशीर्वादाला सुरुवात. अशी मागायची गरज पडत नाही. किती लोक आमीन म्हणतील? न मागताच तुम्हाला देव आशीर्वादित करत आहे. आदाम आला, सगळ्या शापाची सुरुवात झाली. येशू आला, आशीर्वादाची सुरुवात झाली. आदामाच्या द्वारे मरणाची सुरुवात झाली, येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवनाची सुरुवात झाली. आदाम मातीतून आला, मातीत घातलं त्याने आपल्याला. येशू स्वर्गातून आला म्हणून आम्हाला तो स्वर्गाला घेऊन जाणार आहे. त्याने आम्हाला स्वर्गीय आशीर्वाद दिलेत आणि त्याच्या सारखे आशीर्वाद जगात तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. आज ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली शांती, त्याचं समाधान, त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये देवबापाने दिले.